श्री दुद्धेश्वर प्रसन्न कैलास वासी गुलाब विश्वनाथ तौशिकार यांचे चरणजो रेडी स्टार शाहीर नंदकुमार पाटोळे तौशिकार सह विनोदाचा बादशाह गोविंद पाटोळे मेंढापूरकर सह बाळासाहेब पाटोळे मेंढापूरकर लोकनाट्य तमाशा मंडळ सरसे सादर करीत आहे तुफानी नुदिमक नाट्य मित्र भेटला आणि संशय फिटला, मित्र भेटला आणि संशय फिटला, मित्र भेटला आणि संशय फिटला। या कलियुगाचा गुण वर्णव काही या जगामध्ये खरं कुठं दिसत नाही। पुढच्या मुलाला कंटाळून गेली बघाई, भावा भावामध्ये खरं कुठं दिसत नाही। सांगतो तुम्हाला आम्हालाच म्हणतात। आम्ही लहान असतानाच आमचे आई वडील वारले, तेव्हापासून माझे लहान बांधव त्यांचा सांभाळ मी केलाय। माझा लहान भाऊ श्यामराव, त्याच्या पाठचा भीमराव आणि श्रीपती आणि आमची पाचवी बहीण सतिका। सतिकाचं लग्न आम्ही थाटामाटानं पार पाडलं, पण तिचा योगायोग असा की तिचा नवरा स्वर्गवासी झाला, परंतु तिला आम्ही पाचवी बहीण न समजता आमचा पाचवा भाव समजतोय आणि त्याचप्रमाणे तिचा आम्ही सांभाळ करतोय। माझा एक भाऊ कोल्हापूरला तालमीमध्ये असतो, तो भीमराव, आणि त्याच्या वाटचा श्यामराव तो पुण्याला शिकतोय, आणि त्याचप्रमाणे श्रीपती हे आमच्या शेतीमध्ये काबाड कष्ट करतोय, रात्रंदिवस घाम गाळतोय। पण श्रीपती शेतामध्ये गेलाय का नाही याची आपण चौकशी केली पाहिजे। जातो वाड्याकडे। अहो, आलं का ऐकायला? हो, आलं ना ऐकायला। श्रीपती कुठं गेलाय? श्रीपती राहण्यातच आहे। बर, आणि सतिका? सतिका वाड्यात आहे। आणि चंद्या कुठं मेला? चंद्या कुठे गेला कुणाला ठाऊका, त्याचा पत्ताच नाही। अहो, तुम्ही वाड्यात नसला म्हणजे चंद्या नसतोच वाड्यात। असं? हो। अहो, पण आमच्या जेवणाचं काय केलंय तुम्ही? स्वयंपाक बनवून ठेवला नाही मी, तुमचीच वाट बघत आहे मी। बर बर, मी चंद्याची चौकशी करतो। अरे चंद्या, ए चंद्या, कोण आहे? ए गाडवा, कोण पाटील? तू जीव हो काय काय बोलतोयस काय तू? हा, माझं पहिल्यापासून बोलण्याची सवयच मला तशी आहे। काय रे चंद्या, काय झालं? रानामध्ये गेला नाहीस? अहो, रानात तुम्ही मला काम तर काय काय लावता? हा? हा? अरे तुला काम काय? काय काम म्हणजे? वाड्यातलं काम, भाजीपाला आणायचा। पगार थोडे हा, आणि काम जास्त। काय करतोस तू? आणि काय करतोय म्हणजे मला काय काम सांगितलं तुम्ही? भाजी आणायला पाठवला होता। हा, तिरीची डाळ आणली। ए, हा? अरे काय म्हणतोच काय? काय? काय
करतोस तू? आणि काय करतोय म्हणजे मला काय काम सांगितलं तुम्ही? भाजी आणायला पाठवला होता. हा, तिरीची डाळ आणली. ए हा, अरे काय म्हणतोच काय? काय झालं? तिरीची डाळ? हे काय त्याला तुरीची अरे, डाळ. तुरीची डाळ हा, म्हणून. तुरीची डाळ आणली. हा. आणि तुम्हाला सांगतो, मला पहिलं ठरवताना तुम्ही कसं ठरवला पगार? तुला पगार ठरवला होता म्हणजे महिना 30 रुपये. 30 रुपये. मी काय म्हणलं, मला काय 30 रुपये परवडणार नाहीत, हा, मला 15 रुपये द्या, तर मी येतो. एवढा शान आहे बघा हा. काय झालं आता? अरे 15 रुपये जास्त का 30 रुपये जास्त? म्हणजे 30 जास्त होत्यात का? हो. हा, पण तुम्ही काय म्हणला की एवढ्या पगारीत तुझं जमतंय का? बर, मग मी काय म्हणलं, जमवून जमतंय. घेऊ आपण. हा बरोबर आहे. आहे का होय. नाही? मग आता घरातलं काम तुम्ही मला सांगायचं, हा. तर आज रानातलं काम सांगायला लागला. अहो, काकून निम्याराचं उठवलं तर मी उठून उभा असतो कशाला र? कामाला. अरे मग असं कधी बोंबलणार तू? मग तसंच म्हणत होतो की आता. हो, तुम्ही याचा लाड केलाय म्हणून तो आता डोक्यावर बसायला लागलाय. चंद्या काय बोलतोस रे तू? आता काय झालं काकू? तुला कशाला मी रातचं उठवलं होतं? अहो, म्हणला नाही का तुम्ही त्या बैलाला वैरण टाक, मालक घरी नाहीत आज. आणि मग ती नसल्यावर तुला काम सांगणार नाही, मग कुणाला मग सांगणार? तुम्ही मला उठवलं का नाही? हो. मग उठलो का नाही? ए काय उठलो का? वैरण टाकाय. अरे असं कधी म्हणणार? विचारा, निम्या रातचे आले तर नाही म्हणत नाही मी. काय? कशाला? वैरण टाकायला. अरे मग वैरणीचं नाव कधी घेणार अहो, मग चंदिया? वैरणीच मी बोलतोय की. तुझा थोन फोडून हातात येईन आता. अहो, मग आम्ही खायचं कशानं? खायचं कशानं? गरीबाला पोट आहे ते आहे, तोंड बी फोडायला लागल्यावर पोट जगायचं कसं आम्ही? अरे गाडवा, नीट माणसानं बोललं पाहिजे. अहो, मी काय आडवा बरगाडीतनं बोलतोय होय तुम्हाला? अरे तसं नाही, हा? तोंडाला थोडी साखर लावली पाहिजे. हा हा हा, म्हणजे जिबळ्या चाटत बसल मी. कशाला जिबळ्याचा आता टोच? साखर लावल्यावर लागू द्या झोपेत माझ्या तोंडाला मुंग्या. बर तो श्रीपती कुठे गेलाय पहा. अहो, ती राना माळात असते ती माझी न त्यांची काय भेट तर आहे का कवा? असं काय? हा. बर मी मळ्यात जातो. तुम्ही मळ्यात जाऊ नका. का? सतिका आहे ना, सतिकाला मळ्यात पाठवायचंय. बर बर, काय हरकत नाही. सतिका कुठं आहे? आहे ना वाड्यात. सतिका, हे सतिका, मळ्यात अजून गेली नाहीस तू? नाही गेली. बर, श्रीपती गेलाय बर, आणि त्याचा जेवणाच्या भाकरी घेऊन तू जा. आता निघाले तर तुम्ही मला हाक मारली. हो हो. आता जाऊ का मग मी? हा, मी आता तालुक्याच्या गावाला चाललोय. बर. त्याच्या भाकरी तेवढ्या पोस्ट कर म्हणजे झालं. होय होय, बरं, जाऊ का मी? जावा. चंद्या, हा. वाड्याकडे लक्ष ठेव. हे मी वाड्याकडे भरभक्कम आहे, काकून कवा बी उठवू द्या. अरे कशाला काय? रे? आणि मग घरातलं काम धंदा करायच्या टायमाला सांगताना. त्यांनी काय सांगल ते ऐकायचं. अहो, मी नाहीच म्हटलं नाही, कोणाच्या बी लेकराची शपथ घ्यायला हवा. ए, दुसऱ्याच्या लेकराची शपथ घ्यायला सांगतोय. मग अजून माझं लगीन नाही, मी काय करू? अरे मग एखादं जोगता ठेवायचा नाही. हा, जोगता ठेवा म्हणजे काशीगावचा खर्च वाढला पाहिजे माझ्या माग. बर बर, ते असू दे. मी चालू तालुक्याला. बर बर बर. वाड्याकडे लक्ष असू दे हाय तुझं. हाय 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 हा? हाय. जाऊ का? जावा. पण ऐका बाई, दादाने सांगितलंय भाकरी घेऊन जा म्हणून शिरपतीच्या. आपण लवकर गेलो पाहिजे. शिरपती रानामध्ये वाट बघत असेल. लगेच जाते मी. ऐका, माझं नाव काय श्रीपती. आमचे थोरले भाऊ माधवराव रात्रंदिवस शेतामध्ये काबाड कष्ट करतो. बहीण आमची सतिका भाकरी घेऊन येते, ते पण शिळ्याच भाकरी आणते. वहिनी आम्हाला काय ताज्या भाकरी येत नाही. आता निहरीचा टाइम झालाय. सतिका कवा येतील कवा नाही, भुकाचा तर टाइम झालाय. जाऊन तेवढं वांग्याला पाणी मोडावून वाट बघत बसावं. शिरपती दिसतोय तिथं बांधावरच बसलाय वाटतं. काय देखील काम करत नाही. नेहमी माझी वाट बघतो. ए, शिरपती शिरपती हाय! ओ! खाल्ल्या बांधणी पाटाला पाणी दिले. पाटाला पाणी दिलं वय. हा. किती वेळ झाला पाटाला पाणी अगं, देऊन? बराच टाइम झाला, ये लवकर. आले 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 आले. नव एवढा टाइम लागतोय तुला भाकरी आणायला? आता काय करायचं? वहिनीनं द्यायचं तेव्हा मी घेऊन यायचं. काय माझी हाकमदार आहे होय तिथं मी चारदिशी घेऊन यायला तुला? शेतामध्ये काम करून करून पोटामध्ये आग पडती. आता तुला काय? लवकर येता येत नाही होई. आता काय बाबा, दिल तसं मी तुला घेऊन येते. आणलेच का तू भाकरी? होय, भाकरी आणल्या कांदा कांदा ती सर्व आणलंय. आणले ना? लवकी भाकरी घे. वाढ आणि बघू. पोट भरून जेव. बर, तोपर्यंत तू पाण्याकडे लक्ष ठेव, मी भाकरी खातो. वय वय, मी दार धरते की तू कशाला काळजी करतो याच. जेवू का मग? जेव जेव. थांब. का? भाकर खायला लागलाय
काय मग काय करू आता? नाही कळतंय का काय तुला का? हा भंबाडाची ताबडा झाला का अकलीचा तपास आहे का तुला अग झालं काय? अरे काय झालं सारखं काबड कष्ट करून करून तू वाळून लोटून चाललाय तुला प्रपंचाचं काय ध्यान होतंय का नाही अग कुणाचा प्रपंच आणि काय प्रपंच? सकाळी उठायचं, आंघोळ करायची, देवाचं नामस्मरण करायचं आणि शेतामध्ये काबाड कष्ट करायचं. हे बघ शिरपती तुला बघितलं की मला कसं तरी होतंय बाबा आता मग मी काय करावं लागल? काय करावं लागल अरे तू धटमण करून का बोलायचं आहे दादाला अग दादाला बोलल्यानंतर दादा अंगाची चांबडी काढल्याशिवाय राहील का? नव तू रानातली कामं करायची हा. आणि मी घरातली कामं करून करून मरायला लागली कुठवर मी काम करायची आणि तू सारखा रानात काम करतोय अरे बाबा भाकरी येळाला असली तर असली नाही तर तसंच काम करायचं अग ते पण शिळ्याच भाकरी देते दादा सारखं. तालुक्याच्या गावाला जातात आणि मोठवडपणानं तिथं माणसं सभेसारखा बोलत बसतो आणि वहिनी म्हणजे आपल्याला शिळ्या भाकरीन कांदा भाकर देते आपल्याला मग आता सगळं. तुझ्या मनानं काय? मी सांगल तसं तू राहायचं तू सांगाल तसं मी वागायचं. हा काय म्हणणं आहे तुझं? मग तू आता जायचं दादाकडे बर. आणि दादा संध्याकाळी आला की मला वाटून दे म्हणायचं वाटून दे. हम्म. माझी ताकद होणार नाही. आपला इसा आहे का नाही त्याच्यात अगं येसा असून काय करायचं? अरे मग तुझं कसं व्हायचं बाबा अगं दादाने साधं राग राग पाहिलं तर मी घाबरून जातोय आणि बोलायचं कावा मी त्यांना. तू धटपणानं मागितलं तर खराय नाहीतर तू असाच मरशील काबड कष्ट करून आपण नाही बाबा जमीनदार तुला मग असं हं. बरं काय हरकत नाही. दादा जर तालुक्याहून आले ना मी त्यांना वाटणीची मागणीच घालतो. लगेचच घालायची चल मग द्यायचं घराकडे. नाही चल मग अरे 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 शिरपती आणि रानामध्ये बैल सोडून तू इकडे गावाकडे आलात का आलात? बोल की भेटूच कशाला बोलू होय. बोल बोल अरे काय बोलायचं असेल ते स्पष्ट मला बोल. हा. अरे मी तुझा थोरला भाऊ आहे. काय कमी आहे का भावापाशी हा? आणि बोलायला कशाला इसरायचं आहे? सत्य का? का अगं मला भीतीच वाटते. अरे बाबा तू धटपणाने बोल की दादा हा? माझं लग्न काय? केव्हा करायचं? अरे लग्नाबद्दल म्हणतोय तू होय? या त्याच्या आईला मग काय टॉक 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 अहो समजावून सांगा की त्यांना. म्हणजे टोक 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 करतोय तुम्हाला. अरे त्यांना वाटलं गिरण फिरण चालू झाली काय की लागल्या ती वरडायला. अरे तसं नाही लग्नाचं किरकोळ बाबा आहे. लग्नाचं म्हणजे काय किरकोळ बाब आहे. हा ए शिरपती बावला टाईस का काय तू अरे बाबा लग्नाचं नाव कशाला काढलंय आणि ती परवा किती गाड्या भरून माणसं आलती हो. हा. अरे तुला वाटत असेल की तुझा दादा तुझ्याबद्दल काहीच करत नाही. नुसता लग्न जेवतोय काय की. हा? अरे तुझ्याबद्दल पाहुणे आले होते. हा परवा काय दिवशी. चंद्या? तर हा? ती नको म्हणा फारिस्टातनं माघारी घालवली. कशाला? ऐकू दे म्हणजे काय हुंड्याचं म्हणतात. जुळं ना हो. अरे त्यांना आम्ही हुंडा किती मागितला हा. चंद्याला माहित आहे. किती मागितला हुंडा? अरे 50 तोळ सोनं सोनं बघितलं का एक ट्रक भरून भांडी हा. एवढा संसार मागितला त्यांना मी तर माझ्या शिरपतीचं लग्न होईल हा. आणि तुमची मुलगी आम्ही आमची भाऊजाई म्हणून आमच्या घरामध्ये आणू. हा. तुम्ही जर एवढं देत असला तर बघा नाहीतर तुमची मुलगी आम्हाला नको आहे. असं म्हणलं हा. तेव्हा पाहुणं माघारी गेला असेल. माघारी नव थांबलं सुद्धा नाही तर मग हे 10-5 पावसाळा गेल्याशिवाय माझं कशाला लग्न तुम्ही होतं? अजून वयात आला नाही 90-80 वर्षाचं होऊ द्या यांना. मसलमध्येच गेल्यावर माझं लग्न होतंय काय मग आता? वयात आलं नाही वय ती. अहो, आधी लग्न कोंडाण्याचं आणि मग या शिरपतीचं. अरे शिरपती आपला घराणा काय हा पोलीस पाटील पाटील घराणा. ह्या साऱ्या 10-5 खेड्यामध्ये माझं नाव आहे. मग लोक मला ओळखतात. तालुक्यात जर मी गेलो तर साहेब लोक मला खुर्ची देतात. काय रे चंद्या? फेकून काय फेकून? नव लांब असलं साहेब तर खुर्ची ढकलत्यात. हा बसा पाटील बसा इथं या बसा. खुर्ची खाली. खुर्ची खाली. हे काय खुर्चीवर अरे जरा चंद्या नीट बोलायला शिक. जरा बोलायला लागलोय पण जरा सुधरत नाही शिक्षण नाही हो. तू मग बोलूच नको. जीव राहत नाही माझा. तुझ्या तोंडाला मुस्क घालू दे काय मग. हा मी काय जनावर आहे होय हो. शिरपती तुला जे काय बोलायचं असेल ती स्पष्ट बोलून टाक. ए बोल लवकर बोलू का? बोल बोल दादा हा? मला हे शेतामध्ये आणि घरामध्ये वाटून पाहिजे. हराम खोरा हे शरम नालायक आतापर्यंत मी तुझा कितीतरी सांभाळ केला. अरे तुला कुठं माहित आहे आई वडील वारले तेव्हा तू लहान होतात तेव्हापासून सांभाळ मी केलाय आणि आता संसाराची वाटणी मागतोय. बेशरम नालायक. दादा नका हो कितीतरी केलं तर तुमचा भाव आहे तो आणि तुम्ही त्याला हंटरच्या फटक्याने
काय म्हणावं? सत्यके एक शब्द सुद्धा बोलू नकोस. मला वाटतंय शिरपती भोळा भाबडा असताना तू त्याच्या कानामध्ये काहीतरी सांगितलंय, नाही हो. म्हणूनच तू आज मला आज बोललाय. तू सुद्धा त्याच्या बाजू नाहीस काय? हरामखोर. नका हो. दादा मारू नका. दादा आमचे राय राय तुकडे जरी केले तरी त्याची आम्हाला परवा नाही. पण दादा तुम्ही आम्हा दोघाला मारू नका. मी तुमच्या पाया पडते. चंडाळणे माझ्या पाया पडू नकोस. तुम्ही आजपासून या माझ्या वाड्यात सुद्धा राहायचं नाही. काय तोंड फेडाल तिकडे निघून जा. दादा? चालते बाई तू. अहो रानात आम्ही दोघं जण काबड कष्ट करतो आणि घरात आम्हाला कुणाचं देखील आम्हाला बोलणं देखील माहित नाही. घरात नक्की रानात आणि रानात नक्की घरात. आम्ही आता तुम्हाला सोडून कुठे जायचं दादा? आम्हाला असं करू नका हो. आणि आम्हाला हाकलून देऊ नका. मी तुमच्या पाया पडते पदर पसरते. माझ्या पाया पडायला मी काय देव नाही. त्या देवळात जा आणि त्या देवाच्या पाया पड. इथून चालते व्हा पहिले. चंद्या हा पाहतोच काय? धक्के द्या हरामखोराला नाही वाडीच्या बाहेर हाकलून दे. आता धक्का देतो. हा. अरे वा बाय. आणि चंद्या तुझी तर तुला तर आमची माई येऊ दे. अहो मला त्यांच्या देखत म्हणावं लागतंय. तुमची तुमच्या मनानं जावा तुम्ही. मी नुसता ओरडतो. चला व्हा बाहेर. चला व्हा बाहेर. थांबून एवढं काहीचं. ह्यात अरे वा संसाराची वाटणी मागताय वाटणी काय? मागते ती. हे? हा? अरे या संसारापाय आम्ही किती कष्ट घेतला. आता काय सुपारी सुद्धा चगळून बांधली त्यांनी. चुगळून बांधली. म्हणजे जर खावावी तर पुन्हा संसाराला कमी पडत. हा. तीच सुपारी तोंडातली खिशात टाकायची आणि खिशातली तोंडात टाकायची. असं करून संसार उभा केला. अरे माग पुढे आम्हाला बघायला कोण आहे? आणि आता काय मला मुलगा होणार आहे का? ह्यात? अरे हे संसार सारे या भावाचाच होता. हा. पण आताच मला संसाराची वाटणी मागतोय. यांना कळ नव्हतं त्यातलं. हे? जुळ नाही यांना. मी संसार कसा हातात घेतला, हे गाव गाडा मी कसा चालवतोय. गाव गाडा म्हणजे साधा नाही. मर्यायचा गाडा बरा पण गाव गाडा वाईट. हा? मर्याचा गाडा कशाला रे? नव एकट्याच आला. हा. आणि गाव गाडा म्हणजे सार्वजनिक आला. यांना आता पोळ्यामध्ये येऊ देऊ नको. काकूला सांगा बर का. काकूलाही माया करत असते त्या. लक्ष्मी तुला काय माहित आहे का? अहो काय मला माहितीये? देवाळ मर्यायचं. हा? देवळ कशाला? लक्ष्मी मला वाटलं मर्यायची बहीण लक्ष्मी म्हणताय का? अरे माझी बोलण्याची पद्धत आहे. हा, मला ही कवा माहित आहे. अरे हेच आहे आमची ती हा. ते कोंबडी. कोंबडी. मग कोणची म्हणला? अरे आमची पत्नी. पत्नी होय. हा म्हणजे बायको म्हणायची. बाई बोलण्याची पद्धत आहे. बोलण्याची पद्धत आहे. हा. अरे आमचा पाटील घराणा तर मोठा घरा. कारभार रे. श्रीपतीनं आज मला वाटणी मागितली आहे, वाटणी मागितली म्हणून त्याला हकलून वाडीच्या बाहेर दिलाय. किती वेळ आहे तुम्ही? हा? कोण रेड? अरे वेडे म्हंटल. हा वेड म्हणताय का? रेड म्हटल्यावर शेपूट कुठं आहे म्हटलं आता. नाही आता तू बसवतोस का नाही, मी शेपूट? वाकून बघत होतो माग तुमच्या. नाही, नाही शेपूट बसव मला. अहो, तीच म्हटल्या रेड म्हणून मला अरे वाटलं. वेड म्हणल्या. हा. चंद्या हा? विचार करण्यासारखी गोष्ट. का? लहानपणापासून शिरपती रान मायात काबड कष्ट करतो बरं. आहे का नाही? सतिका सुद्धा किती आबत्ती रे. आता हो आहे का नाही? सारख्या भाकरी कर तर भांडी घास तर जळान काटू कान. पहाटे 4 वाजता जाती दार धरायला. हा आहे का नाही? शिरपतीला यो- मदत करू लागायला. आहे का नाही? मग? एवढं काम कष्ट करून वाटणी मागितली म्हणून तुम्हाला राग आला. होय. अहो वाटणी कुणाला प्रपंचाची तुटली का? हा. देऊन टाकायची वाटणी. काय देऊन टाकायची वाटणी? हो अहो वाटणी जर दिली असती हा? तरी असं गळ्यामध्ये डाग राहिला असतं का? होय. हा? तेव्हा तर आम्ही शिरपतीचं लगीन मोडलंय. हा. माझ्या डागासाठी. मग अरे काय बोलतो चंद्या? पाटील आणि तू एक सारखेच आहात. अहो व्यवहारानं बोलाय काय काही आडवं? आवारानं बोल. तुम्ही ऐका. काय सुद्धा बोलायचं नाही. हा. आणि तुम्हाला जर हे पटत नसलं तर तुम्ही सुद्धा निघून जा. काय काय? बरोबर. हा. मी सुद्धा जायचं. बघून घेऊ आम्ही. हा, तुम्ही गेला म्हणून काय माझं वाईट होणार नाही. नडत नाही. अहो विचार केलाय का? अरे चंद्या, हा. अरे आम्ही दुसरं लग्न करू. अहो दुसरं लग्न करतील. अहो तुम्हाला माहिती आहे का चंद्या तुला तरी? हा? आहे का नाही? एवढ्या मोठ्या वाड्यात काय कमी आहे? हा काय कमी? सगळं आहे का नाही? सर्व आहे. हाय का पाटलाला लिकरू बाळ? हा होईल. आता मी आलो या. कशाला? ए, कशाला रे? अहो, मी पायाळू माणूस नाही का? माझ्या आशीर्वादानं आज नाही उद्या होईलच की. हा हा आणि तुझ्या आशीर्वादानं ना. हा. ठीक आहे. सतिका होती ती मुलगीच होती अशी म्हणून मी समजत होती. शिरपती होता हा मुलगाच माझा होता. अहो पण त्यांच्या आडवं यायला लागल्यावर काय करायचं आहे?
असं त्यांना उद्या रानात जावं लागल हा त्यांच्या गोळचाट वागण्यानं बोलण्यानं. मी निघून गेल्यावर दुसरी बायको करू नये. अहो मी आहेच की. कोण बायको तू देणार कशाला आहे? रे अहो म्हणजे घरातलं काय करायला हा बरोबर आहे मला काय येत नाही का? चंद्या हा? हे बघा तुम्ही गेला तुमच्या माहेरी जाऊ दे, म्हणजे जाऊ आमचं दे. काही नडत नाही हा. जा जा जा. चंद्या हा? चालली बर का जावा, मी? जावा, जावा. राय चंद्या दूध पाटील. अरे जा. हे चंद्या हा? अरे आमची मंडळी गेली ना. जाऊ द्यावं मंडळी जाऊ दे. गेली का भजन मंडळ आहे. अरे बाबा तसं नाही अहो मी आहे काय बायकोच्या राव तुम्ही आळ काय हो अरे श्रीपतीला हकलून दिला मग? आता मंडळी पण गेली मग आपल्या पोटा पाण्याचं कसं रे अहो, पोटा पाण्याला काय मी बहादर असल्यावर तुम्ही काय काळजी करता काय म्हणतो हो म्हणजे तुला स्वयंपाक येतो अहो, काकू करत होत्या ती सर मी ध्यानात ठेवलंय भाद्रानं सारखा चुली पुढे सरू सरून बसायचं काकू एकीकडनं सरत आल्या का मी एकीकडनं सरत जाय कशाला जाळ घालाय चुलीला हा. आणि काकू भाकरी उलटायला असायच्या म्हणजे तुला स्वयंपाकाचं सारं ज्ञान आहे म्हणजे अहो, पूर्ण माहिती आहे काकू सकाळी उठायच्या हा उठत होते का? उठत होत्या पाणी तुम्हाला आंघोळीला ठेवायच्या हा मग तुम्ही दात घासायचा दात घासायचो आणि बाथरूम कडे जायचा बाथरूम कुठे जायचो काकू पाणी आणायच्या का बाथरूम मध्ये नेऊन ठेवायच्या वा त्यावर तुम्ही दात घासायचा का आंघोळीच्या दगडावर उभा राहायचा हे तू करणार आता मला सारं ध्यानात ठेवलंय म्हणलं तर अरे मग दुधात साखर पडली जाऊ म्हणायचं दे म्हणून तर म्हणलं मग जाऊ दे मग जाऊ दे खर्च तर वाचला काकूचा खाया पियाचा लय काकू खायला नेबार लगेच मग मी तुम्ही आंघोळ करताय हा तर काकू चहाला पातेले ठेवायच्या बर मग मी ध्यानात ठेवले मी सुद्धा चहा करून देणार चहा करणार तू हा. अरे मग जाऊ दे काय आता तिची काय गरज आहे आहे का आपल्याला? काळजी? मग तुम्ही आंघोळीनं आला का चहा तुम्हाला देणार तुम्ही चहा पिणार का गावातलं काय उद्योग बघाय जाणार चावडीवरती मी जाणार चावडीवर. आणि गावातला उद्योग पाहून येणार बघणार तवर मग मी इकडे काकू कशा स्वयंपाकाला तयार करायच्या हा. तसा मी स्वयंपाक तयार करणार म्हणजे 12चं टायमिंग आमचं जेवायचं मग की तू स्वयंपाक करणार अहो स्वयंपाक बघा की नंबर 1 कवा बी तुम्ही ध्यानात आणला पाहिजे स्वयंपाक अरे मग जाऊ दे काय हा. तुझी गरज आहे आपल्याला सारखं बेल न घेणार का लाटत बसणार काय चपात्या हा चपाती काकू नव्हत्या का लाटत हो बरोबर आहे बेलण्यापासून काकू हलत नव्हत्या बेलण्यापासून म्हणजे चपातीतनं हा त्यांना उलटं चपाती होत करायची नव्हतं. हा. खरंय मग मी तसाच चपात्या लाटून तुम्हाला स्वयंपाक तयार करणार मग आता दुपारचं जेवण आपलं सब झालं का लगेच तुम्ही रानात जाणार रानामध्ये जाणार रानात येणार संध्याकाळचं जेवण तशाच पद्धतीने करणार संध्याकाळचं मी जेवण तू करणार करणार बर तुम्ही जेवला का इकडे तिकडे बघणार जनावर ढोराकडनं हा का लगेच तंबाखू खात खात ढेलजती येणार डेलचं मध्ये येणार का काकू लगेच तुम्हाला बिस्तारा टाकून द्यायच्या हा म्हणजे हे तुझ्या लक्षात आहे म्हणजे समज काढी ना काढी म्हणजे काकूने बिस्तारा टाकला अरे टाकला. आता मग जाऊ दे काय गरज का आहे तुम्ही तुझी? त्या बिस्ताऱ्यावर येणार येणार का खाली पालत पडणार पालत म्हणजे फिरून फिरून अंग ताटायचं हा. काकू चोळायला हा बरोबर आहे. यायच्या हा. तुम्ही बिस्ताऱ्यावर झोपायचा झोपायचं. मी पण तुमचं अंग दाबत दाबत हा मग त्या टायमाला तुम्ही गार झोपणार गाळ झोपणार 12 पाथर 12 पत पण तिथनं पुढलं जमायचं नाही बाबा अरे गाडवा हा? काय अक्कल आहे का तुला हा? अरे तिथनं पुढं तुला जमत नाही म्हणल्यानंतर हा. तुझा मला काय उपयोग आहे रे तिथनं तर खरं तुमचं काम लागलं हा हे मला मी काय राहू काय तसलं सामान मग माझ्या तसलं जमत असलं तर होय म्हण आता- नाहीतर मग तिला जाऊन मग घेऊन ये आणतो बाबा थांबा थांबा जा, आणतो जा, मी. पळ, पळ. काकूकडे जातो. जा. जा, लांब गेली असं काकू का रे चंद्या? माघारी या माघारी या आता जमत नाही माझी मी चालली माहेरी जा. आईला आता काय तर लबाड बोलायचं आलं बाबा आणि बोलल्याशिवाय बाया माघारी येणार नाही अहो तुम्हाला काय माहित आहे का काय तुम्ही दारातनं पाय बाहेर टाकला बर का काकानं कुठली बाय आणली काय काय आता काय सांगायचं 8.5 फूट लांब आहे दुसरी बाय आणली का हो. ते आता घरात आहे का अहो घरात आणायची होती म्हणून तर तुम्हाला आडवं बोलून तुमच्या संग भांडण काढलं आणि तुम्हाला घरातनं हाकलून लावलंय असं वय हा. अरे हे गटोळं घेऊन चल लवकर चल 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 चल. चला लवकर चल लवकर हे बघा काय रे चंद्या सोडलं का नाही तुमच्या पैसे आणून काकू हा कुठं आहे बाय ती कुठली बाई अहो तुम्ही घरात आणून ठेवली ना अगं काय अक्कल आहे काय रे तुला म्हणून तुमची शाळा चालली होती मला घालवायसाठी अगं तसं नाही मग तुझी चंद्यानं टिंगल केली आहे म्हणून तर शिंगल मिळतंय काय शिंगल खाया पियाला हो तू माघारी येणार नाही म्हणून त्यानं नाटक केलं होतं हा. असं वय मग? हा. आपल्या दोघांपेक्षा चंद्याला हुशार आहे अहो हुशार माझा बाप बी तसाच होता काय हुशार बाप तुझा हुशार होता अहो मग हो.
बर त्याच्यासारखं रामायण कोणी लिहिलंय? तुझ्या बापानं आपणच लिहिलंय की. हे गाडवा काय झालं? तुझ्या बापानं रामायण लिहिलं वे? अहो डाकणीच्या रावणाचं रामायण त्यानं लिहिलं हो. हा म्हणजे डाकणीच्या रावणचं वय. हा. हे मग लिहू दे. हा चला. हे बघा काय? मला सांगतो, बर श्रीपती आणि ती दोघ जण जर सतिका आली तर त्यांना काय सुद्धा वाड्यात द्यायचं नाही. असं हा काय हरकत नाही. मी चाललोय गावामध्ये. या श्रीपती. सतिका तुला म्हटलं होतं का नाही दादाला अशा गोष्टी बोलायला नको. अरे बाबा मी तुझ्यासाठी बोलली होती पण दादाने भलतच करून ठेवलं. ते तुझं बरोबर झालं पण आता जायचं काय? आज 3 दिवस झाला माझ्या पोटामध्ये अन्न नाही. होय कुठून तरी मला भाकरीचे आण माझ्या पोटाला घाल, नाही तर वाड्यामध्ये जाऊन बहिणीकडून पीठ वगैरे काहीतरी घेऊन ये. दादा मी वहिनीकडे जाते आणि पीठ घेऊन येते, मग कुठेतरी आपण करून खाऊया. जा लवकर मग. वहिनी सतिका दादाने आम्हाला हाकलून दिलेला आहे असं, मग आम्हाला लई भूक लागली बघा. सतिका असं म्हणायला किती अवघड वाटून घेऊ नका. हा वाडा प्रपंच तुमचाच आहे. त्यांच्या जरी डोक्यात बसलं नसलं आज ना उद्या प्रपंच तुमचाच होणार आहे. एवढं म्हणायला अवघड वाटून घ्यायसारखं काही सुद्धा नाही. वहिनी पण दादाने ती शब्द मनाला लावून घेतले ती. पण तुम्ही आता असं करा काय दादा कोणी कुठे तरी आमच्याकडे येईल आणि आम्हाला हाणमार करून मला घालवल असं. तुम्ही मला पीठ असलं तर द्या, मी कुठे बी करून खायला घालते. ए चंद्या हो. अरे तुला काय कळतं का नाही? काय झालं? अरे सतिका आली या. बर मग भाकर मागती. भाकर आहे का टोपल्यात बघ. मीच परवा तिच्या धरणं उपाशी आहे. मग टोपल्यातली भाकर कोणी काढली? आता त्या कुत्र्याला होती ती तुम्ही टाकली कुत्र्याला टाकली एवढी भाकर वैरे. आणि मग बर डब्यात पीठ आहे का बघ. बैलाला चारलं की राती वैरण नव्हती. अरे काय तुला अक्कल आहे का रे? ती वळू सांभाळल्याला सगळं पीठ चारलं का त्याला? आणि मग काय करू मी? अरे थोडं असलं तर घेऊन ये. आता सांडल्याला हाय पोत झाडून आणतो. बर तुझ्या खिशात भाकर होती ती देऊन टाक. खिशात भाकरी घालून फिरायला मी काय लहान मुलगा आहे होय? अरे काल मी बघितली होती. बर हे धरा. आणि इकडे सतिका का इथं गावात थांबू नका. नाही कुठेतरी वस्तीवर जा, त्याच्या 2 भाकरी बनवा, 2 जण खावा, जिकडे तोंड फिरेल तिकडे तुम्ही जावा. होय होय एवढं म्हणायला अवघड वाटून घ्यायचं काय करायचं नाही. काय करणार? मी सुद्धा तुमच्या सारखीच आहे. माझा सुद्धा हक्क या प्रपंचावर काही सुद्धा नाही. बरोबर आहे हो. दोघी बी या घरातल्या पाहुणे आहे का नाही चंद्या? आणि आमचं बी काय हो. जावा तुम्ही. चालले मी. चंद्या तुला मी एक गोष्ट सांगते. काय? ही पीठ दिलेलं पाटलांना सांगायचं नाही. आणि माझ्या काय बापात जायचं आहे होय? तू जर सांगितलं का नाही हा. मग तुझं माझं लय भांडण होईल. अहो, आपल्या दोघाची ही गट्टी काय सांगायचंच नाही. अजिबात माझं नाव सांगू नको. हा, हा. जाऊ का मी? जावा. जा. शिरपती सतिका पीठ भाकर आणलंस? मागितली वहिनीला बर पण तिच्यापाशी भाकर नव्हती. तिनं 2 भाकरीचं पीठ दिलंय की कुठेतरी करू आणि खाऊ आणि मग पुढचा मार्ग आपण चालूया. बर चाल, चांबाराच्या तिथं आपण जाऊ आणि वस्तीवर 2 भाकरी टाकून आपण खाऊया. चल. सतिका का ते चांबारणीला बोलव आणि अरे बाबा. तिच्याकडून भाकरी टाकून घे. तिचं नाव काय मला माहित नाही ना. अग सगुना. सगुना. हा. हा तुझ्या बरं लक्षात राहिलं. दररोज आपल्या शेताकडे येत नाही होय ती. हा सगुना बाय. अहो आम्हाला 2 भाकरीचं पीठ आहे हे आम्हाला करून खाऊ देता का इथं? अगं बाय 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 तुम्ही पाटील घराण्यातलं मला आमच्या चांबाराच्या हातचं कसं हो तुम्हाला आवडेल. आता सगुना बाई ही काय बोलण्याची वेळ नाही. दादा जर कुठनं आला तर आम्हा दोघाला मारून इथनं पिटवाल. असं होय काय हरकत नाही. तुम्हाला 2 भाकरी मी टाकून दे. आणि इथं आलं म्हणून सांगू नका. अजिबात नाही सांगणार. आम्ही अकलापूरचे रहिवाशी. आम्ही लहान असतानाच आमचे आईवडील स्वर्गवासी झाले. तेव्हापासून आमचा सांभाळ आमचे थोरले बंधुराव माधवराव पाटील ह्याने आमचा सांभाळ केला. परंतु आज त्यांच्याच आशीर्वादानं ह्या पुणे कॉलेजला मी शिकत आहे. आणि आता सध्या
मी वकील झालो आहे. आमचा थोरला बंधू माधवराव पाटील 2 नंबर, भीमराव हा कोल्हापूरला तालमीत आहे आणि मी 3रा नंबर श्यामराव आणि 4था शिरपती आणि 5वी बहीण सतिकाचं नाव घेतल्यानंतर माझ्या हात करणारा धक्का बसतोय. कारण ती लहान असताना तिचं आम्ही लग्न करून दिलं आणि तिच्या नशिबानं तिचा नवरा स्वर्गवासी झाला. तेव्हापासून आम्ही 5वा भाव म्हणून तिचा सांभाळ केलाय. बस आपण अशा गोष्टी काढून जमणार नाही. आपण ताबडतोब कोर्टामध्ये हजर झालं पाहिजे. सतिका, काय दादा? जेवण झालं आता. होय, आता जाऊ शामरावकडे जाऊ. आता शामराकडे जाऊन चालत गेलं पाहिजे ना आपल्याला. आता चालत जायचं मग काय चल करायचं? बरं लवकर. चल लवकर. पण ते आता कुठे गाठ पडायचा आणि कुठे नाही. ए हरामखोरा, आ? काय अक्कल आहे का नाही? हो. अरे तुला डोळा आहेत का नाही? शिव्या कशाला देता हो? अरे मला धक्का मारला आणि शिवा कशाला देता? हो, तुम्हाला बाजूने जाता येत नाही काय? अरे परंतु तुला दिसतं का नाही? तुम्हाला दिसत नाही काय? तुला साईडनं जाता येत नाही का? आज तुम्हाला साईडने जाता येत नाही काय? खेड्याचा माणूस भांडण करू नको बाबा. हो, खेड्याचा माणूस बघून लय दम देतात काय? ए जास्त बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. हा? चल चालता हो. हा? हो, काय चुकलं असलं तर आम्हाला माफ करावं. अरे परंतु तुम्हाला जायचं आहे कुठं? आमचा पुण्याला. पुण्यालाच पुण्याला जायचं आहे. होय. पुण्याकडे जायचं आहे. तो शामराव. अरे बाबा ही पुन्हा शिट्टी आहे. इथं शामराव नावाची अनेक लोक आहे. अकलापूरचा शामराव आहे तो. म्हणजे तुम्ही अकलापूरचे आहे. हा हा. तुमचं नाव काय? माझं नाव शिरपती आणि ही सतिका. हा. ही तुम्ही शिरपती हा. आणि ही सतिका. शिरपती कोण? शिरपती तुम्हाला ओळखलं नाही? नाही हो. हा तुझा भाव शामराव तुझ्या समोर उभा आहे. शामराव तू नाही. शिरपती शामराव. शिरपती. शामराव. सतिका, ए माझी लाडकी बहिणी, तुझ्या अशा अवस्था कुणी केली? काय तुला सांगायचं? दादाला आम्ही वाटणी मागितली होती, त्याबद्दल आम्हाला त्यानं घराच्या बाहेर हाकलून दिलं. ही म्हणून आमची अवस्था झाली. म्हणजे दादानी तुमच्या अशी अवस्था केली? होय. ठीक आहे शिरपती, सतिका, तुम्ही असं करा, माझ्या खोलीवरती चला आणि तुम्हाला शिदा वगैरे देतो आणि हे 200 रुपयेही घ्या. मी तोपर्यंत गावात नाही येतो. काय हरकत नाही. लवकर ये बर का. हा लवकर येतो. आम्ही तुझी वाट बघतो. नाही तुम्ही माझी वाट बघू नका, मला टाइम लागल. तुम्ही जेवून घ्या. बर बर, येतो मी. या लवकर. बस आपण दादाकडे गेलं पाहिजे. शिरप्या आणि सतिका यांना वाड्याच्या बाहेर हाकलून दिलाय. ही 2-3 भाऊ हे सुद्धा तिकडच आहेत. मी या संसाराचा मालक एकटाच. पण मी शामरावला पत्र पाठवलं होतं की शामराव आपल्या शेतीचं काय कमी जास्त पाहण्याकरता 5,000 रुपये पाठवून दे. पण तो अजून कसं काय मनी ऑर्डर त्याची आली नाही कुणास ठाऊक. अरे चंद्या, हो काय करतोय तू वाड्यात? काय माशा मारतोय? माशा मारतोय? अरे डास लय झाल्यात. अरे मग औषध टाकायचं नाही वे? औषध होतं ते खाऊन टाकलं. खाऊन टाकलं त्या डासाने हो. हा. अरे शामरावला मी पत्र पाठवलं होतं. त्यांनी घरावर टाकला, त्याला निवारा केला असल. अरे गाडवा, कोणतं पत्र म्हणतो? तुम्ही कोणचं टाकलं होतं? अरे पोस्ट कार्ड. ती तसलं कार्ड होय? हा टपाल काय? टपाल. मग पोचलं नसेल एखाद वेळेस, आणि जर पोचलं असलं तर येत यालं. अरे हो, ही वाड्यासमोर कोण माणूस आहे? ए तुझं नाव काय? माझं नाव हा चंद्या. चंद्या का? हा चंद्या. दादा आतमध्ये आहेत का? दादा कोण? दादा आहेत का घरात? दादा हा म्हणजे पाटील काय? पाटील. तुम्ही कोण आहे पण? त्यांना सांगा पुण्याचे शामराव वकील आलेत म्हणून. शामराव? अरे बाबा शामराव वकील. वकील आहे काय? हा. अयो, तरी मी म्हणलंच तुम्ही कसं काय एवढं मोठं कवाच बघण्यात नाही. वकील आहे म्हणला? हा मी पुण्याला असतो. बर 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 बर. अरे पाटील, चंद्या, तुम्हाला काय माहित आहे का काका? काय रे? अहो शामराव वखत आलाय पुण्यातनं. ए नालायका, हा शामराव वखत आलाय? हा, ती
पुण्याला भाऊ तुमचा होता ना, हा वखत आलाय. अरे वकत नाही, मग तो शामराव वकील झालाय म्हण. वकील? हो. वकील म्हणजे कुठली जात आली? अरे तुला ही शिक्षणाचं काहीच तुला कळत नाही. अहो, शिकलो असतो तर विचारलं असतं का राव तुम्हाला? अरे कोर्टामध्ये तो वकील झालाय. हा हा ती होय, हो. ती काळी कापड घातली. काळी कापड घातलेली. हा, त्यांना म्हणायचं होय. हा. मला कुठं काय माहित आहे होते. बरोबर, जा वेळ लावू नको, त्यांना ताबडतोब घेऊन ये. आणतो आणतो आणतो. हो शामराव. काय हो वकील साहेब घुसात. दादा, तुमचं पत्र मला भेटलं आहे. वा वा शामराव, तू आलास, मनाला समाधान वाटलंय. हा, अरे पण मी पत्रामध्ये सांगितलं होतं काय की मला 5,000 रुपये पाठवून दे गेलं बघा पैशाच लगेच. शेती करता. बर त्या पैशाचं काय केलं? दादा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 5,000 रुपये घेऊन आलो आहे. घेऊन आलाच? होय. दे भाऊ इकडे लवकर. हा, हे ते घ्या. पडत्या बिडत्याला. ठेवा अरे, खिशात. तुझ्यासारखा भाऊ माझ्या पाठीशी असल्यानंतर मला काय कमी आहे? असं करायला काय? न जमीन जायदाद घ्यायला. हा, अरे हे जे करतोय ना ती तुमच्या सर्व करताच करतोय मी. हा. होय दादा. दादा, हा? पण तुम्हाला सत्तिका आणि शिरपती दिसत नाही. हा. त्याचं काय शामराव? सतिकाची आणि शिरपती, अरे त्यांनी फार वाईट केलंय रे. म्हणजे दादासाहेब, त्यांनी काय वाईट केलंय? अरे काय सांगायचंय शामराव तुला? आपण एकाच आईच्या उदरातून 4-5 जणांचा जन्म झाला आणि ती सख्या भाऊंनी भणी भाऊंड असताना त्यांनी फार पाप केलंय रे. त्यांनी नवरा बायकोचं प्रेम केलंय. नाही नाही दादासाहेब, सत्तिका आणि शिरपती असं करणार नाहीत. नाही नाही शामराव, मी सांगतो ते सारं सत्य आहे. आणि म्हणूनच गावामध्ये लोक मला नावं ठेवायला लागले, म्हणून मी त्यांना हकलून दिलाय. असं? होय दादा, ती तुम्ही हाकलून दिल्यानंतर ती माझ्याकडे आल्यात आणि त्यांना मी खर्चण्यासाठी 200 रुपये देखील दिल्यात. काय म्हणतोय? होय दादा. ती शिरपी आणि सत्तिका तुझ्याकडे आली आहे? होय. ताबडतोब जा आणि त्यांना आताच्या आता हकलून दे. ठीक आहे, जा भाऊ लवकर. जातोय मी. थांबू देऊ नकोस तिथं. नाही, फार वाईट केलंय रे. जा तू, जा. जातोय. सतिका, काय दादा? शामरावला यायला टाइम लागला, तोपर्यंत आपण जेवण. सतिका, काय दादा? शामरावला यायला टाइम लागला, तोपर्यंत आपण जेवण घेऊ. होय होय, हा? पण तो आता येईलच. येईल ना पण मग. पण किती चांगला आहे तो, मनानं मोठा किती आहे. हो. 200 रुपये आपल्याला खर्चायला दिलेत. असा भाव असावा. बरोबर आहे ना. पण दादा, ही स्वयंपाक केलाय. बस बरं जेवायला. बस मला बी लई भूक लागली बघ. बस. माझ्या पोटात आग पडायला लागली. हराम खोरा, हा? उठ! हराम खोरा, शामराव. तुला लाज वाटली पाहिजे. अरे शामराव, झालं काय? अरे पण दादा, लाथेच्या ठोकरीनं आमचं ताट उडालं, असा आमचा गुन्हा तरी काय झाला? अरे लय मोठा गुन्हा केलाय तुम्ही. असा काय गुन्हा झालाय आमच्या हातनं? सतिका, शिरपत्या, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आता हा? शामराव, झालं तरी काय असं? मी अकलापूरला गेलो होतो. तुमची सगळं काय ती मला दादानी सांगितलंय. तुम्हा दोघांचं नवरा बायकोचं प्रेम आहे. काय दादा? शिरप्या, मी जी तुला 200 रुपये दिल्यात ते 200 रुपये दे आणि आताच्या चालते व्हा. अरे पण तू दिलेले 200 रुपये आता तुला कसे काय द्यायचे? आम्ही खर्च केले ना. काही करा आणि माझे 200 रुपये द्या. दादा, आम्ही पैसे कुठनं देणार तुला? 5 पैसे आमच्याकडे शिल्लक राहिले नाहीत. तू येशील म्हणून मी स्वयंपाक देखील बनवला. 2 घास तोंडात घातले नाही तर तू लाथेच्या ठोकरीनं आमचं ताट शिरप्या, उडवलं. मला काय सांगायचं नाही. माझं 200 रुपये द्या. सतिका, का? आता काय करायचं? चल, मी कुठेतरी पैशाची भीक मागते आणि हे जे पैसे देऊन टाकते. चल बघू. चल. किती बघ. पैसे भेटले तुला? भरपूर पैसे मिळालेत. हे पैसे त्याचे देऊन टाक. शामराव, दे हरामखोरा, दे आणि चल चालते व्हा इथनं. दादा, अरे तू देखील आम्हाला हाकलून द्यायला लागलास. तुला म्हणावं तरी काय? चल चालते व्हा. जा तू. का? का? आता कुठं जायचं? आता आपल्याला जायला जागा शिल्लक नाही. आता जायचं तर कुठं?
कुठं कोल्हापूरला माझं जाऊ. पाय लय दुखायला लागलेत बघ. जाऊ हळूहळू कुठवर कसं- चालायचं मी? हळूहळू जाऊ आपण कोल्हापूरला जाऊ, कोल्हापूरला भीमरावकर जाऊ. भीमरावकड. हा पण तो आपल्याला ओळख देईल का? अरे ईश्वर आपल्याला आहे ना पाठीमाग. चल तर मग. काय होईल तू चल. राम राम मंडळी. भीमराव पैलवान म्हणतात ते आम्हालाच म्हणतात. अक्कलापूरचे रहिवासी आम्ही. आमचा घराणा म्हणजे पाटील घराणा. आम्ही 4 जण भाऊ. पहिला माधवराव पाटील, दुसरा मी भीमराव, तिसरा शामराव आणि चौथा ती शिरपती. शिरपती हा शेतीत काबड कष्ट करतोय आणि तीच आमची बहीण 5वी सत्तिका. सत्तिकाचं जर नाव घेतलं तर आमच्या जीवाला कितीतरी धक्का वाटतोय. कारण तिचं लहानपणी लग्न केलं. थोड्या दिवसापूर्वी तिचा नवरा स्वर्गवासी झाला. तेव्हापासून ती आमच्या घराण्यात विधवा आहे. परंतु ती आमची बहीण नसून आम्ही 5वा भाव म्हणून तिला सांभाळलेली आहे. परंतु रात्रीच माझ्या स्वप्नात आलती ती. परंतु आता अक्कलापूरला जावावं तर इकडं तालमीत माझ्या हाताखाली 50 पॉवर शिकण्याकरता आहे. तर तिच्याऐवजी 2-3 दिवस कसं तरी आपण तालमीत काढावं. दुसरं कुणाला तरी सांगावून ताबडतोब आपल्या आपण घराकडे जावं. पण सकाळचा टायमिंग झालेला आहे. सगळे पैलवान पॉवर तालमीत गेलेले आहेत आणि तिथनं लगेच त्यांना आंघोळी करता बारवरती घेऊन येतो. टाइम न करता ताबडतोब निघून जातो. शिरपती, सत्तिका हीच वाटतं कोल्हापूर. कोल्हापूर तर हेच आहे. परंतु त्या बांधे विहिरीवरती लोक आहेत ना, हा. तिथं जाऊन आपण पाणी पिऊया. बर बर. चल मला जाऊ. बी लय ताण लागली. चल चल. बस इथं बारवावरती आलोय. परंतु बाय माणूस कोण देखील या ठिकाणी नसतोय. परंतु हा माणूस आणि कोणतर सुंदरशी बाय दिसते. मला वाटतं ही जोडपच असलं पाहिजे. तेव्हा यांना आपण विचारलं पाहिजे. हे ए माणसा इकडे रे. का हो? तुला म्हणतात. मला होय हा. का हो? हा तो या ठिकाणी कसा काय? आलो इकडे असं वाट चुकली म्हणून पण फिरत तुम्हाला काय माहित आहे का? का बरं तुमचा चेहरा जरा सुकल्यासारखा दिसतोय. आमचं दुखात सांगून कुणाला काय उपयोग नाही. मग या ठिकाणी काय कामधंदा भेटला तर करावं आणि पोटाला 4 घास खावा. या म्हणजे हिशोबात इकडं तुम्हाला आलो. कामाला राहायचं आहे होय आणि नोकरी शोधताय. होय. मग आमच्याकडे कामगिरी आहे, तुम्ही करता का? सांगा की. हा चला माझ्या बरोबर गावात. चला. अहो त्या मुलीला कशाला घेता? हिला इथंच राहू द्या. हिला येतच हा आणि मी एकटा तुमच्या बरोबर येणार होय. 5 मिनिटात येतो आणि तुम्हाला ती मालकाची आणि तुमची गाठ घालून देतो आणि नंतर येऊन शिना घेऊन जावा तुमच्या बहिणीला. असं हा सत्तिका, काय म्हणतो शिरपती? हा माणूस मला काम लावतोय. खरं तेवढे म्हणतो का? 4 पैसे येतील. तू तोपर्यंत या ठिकाणी थांब. पण लवकर येशील का? होय होय. जा मग. चला. चला. शेबा का ही वाडा आहे. परंतु वाड्याला कुलूप लागलेला आहे. तेव्हा माणूस कुठंतरी बाहेर गेला असेल तर एक अर्ध्या 10-15 मिनिटानं ह्या ठिकाणी येईल. आल्याच्या नंतर त्यांना सांगा की पैलवानांनी मला इथं तुमच्या चाकरी ठेवण्याकरता पाठवलेला आहे आणि त्याची गाठ घ्या आणि नंतर तुम्ही मागात नाही या. असं हा. काय हरकत नाही. मी येतो जाऊन शिना. बर बर. बस विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज ते 2 जण कोणतरी बाय आणि माणूस होता. पण या माणसाला लपंडाव करून तो तर वाडा पडलेला आहे. त्याचा दरवाजा बंद केलेला आहे. त्या घरात माणसं देखील राहण्याकरता नाहीत. पण त्याला तुम्ही मला ओळखलंच असेल. त्याला मी त्या ठिकाणी का बसवला तर केवळ ती मगाची मुलगी बघितली. तिला बघितल्यापासून माझ्या जीवाला कसं तरी वाटतंय. माझं असं म्हणणं आहे की तिला जातो आणि प्रेमाची मागणी घालतो. जर प्रेमास कबूल झाली तर बरं, नाहीतर आज तिच्या अत्याचारच करतो. ताबडतोब निघून जातो. पण ऐका बाई,
माझ्या भावाला त्या माणसांनी काम लावतो म्हणून नेलाय. अजून कशी येणार ती? मी वाट बघून बघून दमून गेली. वाट बघण्याची काय कारण आहे? आलात वाटतं तुम्ही. हा, आणि माझा भाव तुमच्या भावाला कामगिरी लागलेली आहे, लागली. परंतु मी तुमच्याकडे का आलो? का आला? मला एक तुझ्या संग 2 गोष्टी बोलायच्या आहेत. अहो बोला की मग, भेटाय कशाला? माझं तुझ्यावरती प्रेम आहे, तुझं प्रेम माझ्यावर आहेत का नाही? प्रेम? प्रेम कसलं? बहिणी भावंडाचं? ते नाही, मग कोणचं? मायलेकराचं? ते देखील नाही. मग असं प्रेम कोणचं मला माहित नाही. मला प्रेम पाहिजे म्हणजे पती आणि पत्नीचं. खबरदार! हे बोलताना तुझ्या जिभेला लाज नाही वाटली? म्हणजे असला हत्तीसारखा गडी मी मला तू खबरदार घालते आणि माझी होय. लाज काढते. होय होय. अरे मराठीच्या मुली काय शेणा मेण्याच्या भावल्या नसतात. तुझं टंगडं म्हणून घोंगड्यात नाही भरा ना तर माझं नाव फिरवून ठेवू. लय मिरचीगत सुरू सुरू बोलू नको. का? त्या कोल्हापूरच्या तालमीतला वस्ताद पैलवान मला म्हणतात. अरे जा. त्या लांडग्याच्या तोंडाला एकदा जर रक्त लागलं तरी लांडगा शिकार केल्याशिवाय कधीही सोडणार नाही. अरे ती धमकी मला घालू नकोस आणि मी त्याला भेटणार नाही. हा, हा. तुम्हाला ओळखलं का? नाही. पैलवान आहे पैलवान. माझ्या हाताखाली 50 पोर आहे इथं शिकण्याकरता. 50 पोर? हा, पण ऐका बाई, माझा देखील भाव हितच आहे आणि तो देखील पैलवान आहे. पण त्याची माझी गाठ कशी पडल ह्याला विचारून बघितलं पाहिजे. पण काय हो, हा, माझा भाव तुम्हाला माहितीये का? कोण? तुझा भाव काय करतो तो? पैलवान आहे तो. पैलवान आहे. आणि त्या माझ्या भावाला सांगितलं तुझा कांदा फोडण्यासारखं डोकं फोडेल. म्हणजे तुझा भाव देखील पैलवान आहे. होय होय. बर, त्याचं नाव काय? त्याचं नाव हा. ऐकायचंय तुला? होय, त्याचं नाव भीमराव आहे. भीमराव? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बर, भीमराव म्हणणारे अनेक लोक असतात. ते राहतात कुठं? अकलापूरला. दिवाणी परमेश्वरा, अकलापुरा? होय. बर, तुम्हाला त्यांच्या घराण्यातली माहिती सांगता येईल का? सांगते ना. किती जणी माणसं तुमच्या घराण्यात? आम्ही 4 जण म्हणजे माझं भाव 4 जण आहेत. बर, आणि त्याची बहीण मी 5वी सत्यका. म्हणजे थोरल्याचं नाव भीमराव आहे. भीमराव? आणि पुण्याला आहे ती शामराव. शामराव? आणि इथं जे आहे तालमीत हा. त्याचं नाव भीमराव आहे. भीमराव? आणि रानामध्ये काबड कष्ट करतो त्याचं नाव शिरपती. म्हणजे मगाजी मी त्याला कामाला ठेवून आलो ते शिरपती. होय. आणि तुझं नाव? सत्यका. सत्यका? कोण? तुझा दुर्दैवे भाव भीमराव पैलवान म्हणतात ती मलाच म्हणतात. काय? सत्यका! दादा. सत्यका, का? खरोखरच ह्या गोड तोंडानं वाईट शब्द मी तुला वापरली. असू दे. केवळ आपल्या नजरात एकामेकाला माया नाही आणि आपली कुणाचीच ओळख नाही. होय. जरी माझ्याकडं चुकलं असलं तर किती जर केला तर मी तुझा भाव आहे. मला होय माफ दादा. कर. दादा. हा. माफी कशाला मागतोस? असू दे. एखादं लेकरू चुकलं तर त्याला काय माफी देत असते ती? नाही सत्यका, तुला मी वाईट वाईट शब्द बोललेलो आहे. असू बरं दे असू दे. दादा. शिरपतीला मी त्या ठिकाणी उभा करून आलोय. त्या काय घरात करतो? माणसं कोण देखील नाहीत. हा. पर त्याला मी बळच उभा केलं की केवळ माझ्या मनात काहीतरी वाईट भावना आलत्या म्हणून. तू ये, चल माझ्या बरोबर जाऊन आपण शिरपतीला घेऊन येऊ. चल लवकर. शिरपती? कोण? तू ओळखलं नाही? नाही, हा बा माणूस अरे कोण? बघ तरी आ, कोण मला आहे ती? कामाला याच अरे माणसानं लावलं ज्याच्यासाठी होतं ना. तुम्ही या कोल्हापूरला आला तोच माणूस मी आहे. म्हणजे भीमराव? होय. भीमराव, हा. चल मला भेट दे. पण शिरपती, माझ्याकडे एक गोष्ट चुकलेली आहे. काय झालं? आपल्या बहिणीला या सत्यकाला मी वाईट बोललेलो आणि तिला नवरा बायकोचं प्रेम आगटलेलं आहे. तर जरी माझ्याकडनं चुकलं असलं तर तुम्ही दोघंही मला माफ करा. पण तुम्हा दोघांची अवस्था अशी का झाली? काय तुला सांगायचं शामराव दादा? आम्हाला थोरल्या भावानी घराच्या बाहेर हाकलून दिलं आणि म्हणजे- लाथेच्या ठोकरीनं आम्हाला त्यानं उडवलेला आहे. काय तुला दादानी? सांगायचं? दादाने तुला हाकलून दिलं? होय. बर. तिथून आम्ही पुण्याला आलो. पुण्याला? शामराव कड. म्हणजे शामराव वकील हा. त्यांच्याकडे गेला? त्यानं आम्हाला 200 रुपये खर्चण्यासाठी दिले. हा. आम्ही घरात स्वयंपाक करत असताना तो अकलापूरला निघून गेला आणि माझ्यावर राहून
त्याला काय सांगितलं कुणाच ठाऊ. हा. तो आला आणि आमचं लगे जेवणाचं ताट लाथानं मारलं. म्हणजे वकील साहेबांनी तुमचं जेवणाचं भरलेलं ताट लाथच्या ठोकरीनं उडवलं का काय? तिथून पण त्यानं आम्हाला हाकलून दिलं. 200 रुपये आमच्याकडून मागून घेतले. भीक मागून त्याला 200 रुपये दिले. ह्या आपल्या बहिणीनं त्या पुण्यात भीक मागटली होय. आणि त्या शामराव वकिलाचं पैसे भागवलं. होय. अरे वकिला थांब. आणि परत कुठं आला? हिता आला माझ्या त्या भेटीसाठी आलो. बरं असू द्या. दादासाहेबांनी काहीतरी लपंडाव केला असेल असं मला वाटतंय. मग? कारण आपली इस्टेट बघून लहानपणी आपले आई वडील वारले होय. आणि सगळी कर्तबदारी म्हणजे दादांच्याच हातात आहे. होय होय आणि त्यात दादासाहेबांना काय पुटी संतता नाही. केवळ दादांना वाटत असेल की चौकट जावावं आणि एकट्यांनाच ती सगळी इस्टेट मिळावी. पण नाही, दादांना इस्टेट मिळू देणार नाही. शिरपती आपण सगळेजण आधी चला आणि पुण्याला जाऊया वकिलाकडे. वकिलाचा समाचार घेऊ आणि नंतर आपण दादासाहेबांकडे जाऊ. चला. टाइम नाही लावू नका. चला माझ्या बरोबर. कोण सत्तिका शिरपती? होय. अजून तुम्ही आलात? आलो की. चाल चाल जाओ. नमस्कार वकील साहेब. नमस्कार. तू कोण? मी एक गरीब माणूस आहे, परंतु एक तुमच्याकडे मी केस देण्याकरता आलोया. कसली केस? आमची केस एक अशी आहे कोणची? की एका आईच्या पोटातून दोन्ही बहिणी भावंडानं एका उदरातून जन्म घेतला, परंतु ती नवरा बायको सारखं प्रेम करतात. तेव्हा ही सिद्धांत करून द्या वकील साहेब. अरे तू सुधीवर आहेत का? हा. बहीण भावंडाचं नवरा बायकोचं जर प्रेम असतं हा. तर जगात लग्न झाले असती का? मग मला सांगा वकील साहेब, हीच दोन्ही बहिणी भावंड नवरा बायको सारखा प्रेम करता आली कशावरनं? हे तुला काय अधिकार आहे? मला अधिकार तुम्ही ओळखलं नाही वाटतं. मला नाही ओळखलं. भीमराव पैलवान मलाच म्हणतात. कोण? भीमराव तू? होय. अरे या जगात जर बहिणी भावंडांनी जर नवरा बायको सारखं प्रेम केलं असतं तर या जगात लग्न कशाला झाली असती? बरोबर आहे भीमराव. मला दादानी एकाचं दोन सांगितलं म्हणून मी ह्यांचे हाल केले. भीमराव वकील साहेब, तुम्ही याचा विचार केला नाही. दादानी काहीतरी लपंडाव केला बरोबर आहे. आणि इस्टेट सगळी एकट्यांना मिळावी म्हणून या दोघांवर काहीतरी कपटी कारस्थान रचलं आणि ह्यांना तिथून हाकलून दिलं. ही तुमच्याकडे आली, तुम्ही त्याची चौकशी करण्याकरता गेला, परंतु दादानी तुम्हालाही काहीतरी एकाच दोन सांगितलं. होय. ही दोघं जण माझ्याकडे आली ती कोल्हापूरला. असं? हा. सतिका आणि शिरपती मला क्षमा करा, मी फार चुकलो आहे. मग आता आपण असं करूया, काय? ह्या दोघांना आपल्या सुट्टीला घेऊ होय. आणि ताबडतोब आपण अकलापूरला जाऊया दादाकड. आणि दादांना आपल्या इस्टेटीची वाटणी मागू. चौकाच्या 4 इस्टेटीच्या वाटणी झाली पाहिजे त्या, आणि 5वी बहीण नसून भाव म्हणून त्या सत्तिकाची देखील वाटणी पडलीच पाहिजे. बरोबर आहे. चला आपण. चला ताबडतोब. चला लवकर. ए चंद्या, हा? अरे आज काय जेवण बनवायचं? आता मी असं करता का? बेसन करता का? बेसन अरे अरे फोडणीची वरण केलेत. फोडणीचे वरण. हो. अहो काय वरण? वरणच खातोय, पाणीच पितोय, पाणीच हाकतोय. शामराव, तेव्हा काय तुम्हाला माहित आहे का? काय आज बासान करा. बासान काय काय काय? हे काय हो? अरे बेसन म्हण. अरे चंद्या, हा? अरे बासन नाही, मग बेसन करा म्हणायचं. बेसन. हा. हा बेसन करा. अरे पाटलांना लय आवडतं. बेसन. तुला? मला तर लय नुसतंच बेसन खा वाटतंय, सारखं खाणीकडे जावं वाटतंय. खाणीकड कशाला रे? पोटात कळ निघली म्हणजे पाणी आहे तिकडं. हो अरे मग जास्ती कशाला खातोस? आता केल्यावर गुढी हाताला काकूच्या लय कालवणाला. चंद्या, हा? मला तुला एक विचारायचं आहे. दोन विचारा. काय दोन विचारा? तुम्ही म्हणला की एक विचारायचा आहे. अरे आमच्या वाड्यात तुला नोकरी ठेवल्या बसू, हा. तुला काही कमी आहे का? पाण्याशिवाय. पाण्याशिवाय? पाणीच खातोय आणि पाणीच हाकतोय. अहो काय तुमचा घराणा, मोठा घराणा आणि पोकळ वासा. ए नालायका, हा? म्हणजे आमच्या घरामध्ये तुला काही जेवायला मिळत नाही व्हय? अहो तुमच्यात कामाला राहिल्यापासून वाऱ्यानं हालायला लागलो मी. माझी पहिली तब्येत कशी, पैलवान सुद्धा माझ्या पुढं कधी येत नव्हतं. असं? असली तब्येत. अहो रेड्यावानी माणूस मी होतो. बर. आता वारं सुटलं तर मला कुठं तर झाडाला धरून उभा राहावं लागतंय. रेड्यावानी माणूस होता नाही का? अरे गाडवा, काय अक्कल आहे का नाही तुला? हा का? काहीतरी बोलतोय. हा
आमच्या जेवणाची सोय केली का नाही विचार. हा 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 काकूला होय. काकू काय रे? जेवायचं केलंय का त्यांना? अरे स्वयंपाक तयार करून ठेवले. पण ती बोलत नसते तर जेवताना. का बोलत हे नसते? पहा, हा मी आता जेवण करतोय, हा. तोपर्यंत तू बाहेर थांब. आणि मला बाहेरच का बसवताय? अरे तुला माहित आहे का नाही, त्याच्यामुळे तर मी वाळून चाललोय राव. मी जेवायला बसल्यानंतर कुणाबरोबर बोलत नसतोय. हा हा? बरोबर आहे, बोलतच नसता होय. अजिबात बोलत नसतोय. कशाबद्दल? अरे बाबा मौन धरलेला आहे. असा आहे होय. जेवताना मी बोलायचं नाही. गारडीचा मोहन धरलाय काय? तो मौन नाही. मग अरे मौन धरलंय म्हणजे जेवताना बोलत नाही म्हणजे काय तर तुमचं हा. हा देवाला असेल म्हणून करता. हा मी जेवत असताना तू बाहेर थांब. बर कुणाला आतमध्ये पाठवून देऊ नको. चालेल चालेल चालेल. हा? हा बरं शामराव, काय ही दारात कोणतरी दिसतंय. होय. हा माणूस नवाज दिसतोय मला. अरे ही दादानी वाड्यावरती नौकर ठेवलाय. म्हणजे चाकरीचा घरगडी आहे म्हणायचं. हा गडी आहे. त्याचं नाव काय? चंद्या. ए ए दारावरले. दारावरले का कुत्री काय? आणि मग तुला म्हणायचं काय? काय म्हणायचं? चंद्या आहे नाव, चंद्या. अरे तुझ्या आई वडिलांनी कितीतरी गोड नाव ठेवलं काय आणि चांगल्या नावाचं तू वाटोळ करतो. माझं नाव तुला अरे काय? बाबा तुझं नाव चंदू आहे. हट! हा? जायचा चंदू हा? म्हणला का हुशार माझ्या मुस्काडी कानफाडी थोबाडी काढतो. देन. काय झालं काय झालं? सारं गाव चंद्या म्हणतंय. बर आणि चंदू म्हणायला लागला काय पुळचाट बोलून? तुला काय म्हणायचं? चंद्या. बर चंद्या. चंद्या हा पाटील वाड्यात आहेत का? मग काय मैलाच्या दगडाला चुना द्या गेल्यात काय? ताबडतोब जा घरात हा. आणि पाटलांना सांगावा दे. काय? शिरपती, हा सत्तिका, बर शामराव हा आणि भीमराव हा. आणि भीमरावच्या तालमीतलं 50 पोर घेऊन आलीत म्हणा. कुस्त्या आहेत त्या काय आपल्या वाड्यात आज? जाऊन दादाला सांगावा द्या आणि बाहेर बोलवून घेऊन अ, या. पाटील काय रे चंद्या? जेवायचं बंद करा आता. काय झालं? अहो तुम्हाला काय माहित आहे का? हसा. हसा. लय आनंदाची बातमी आहे बघा. चंद्या, हा? अरे काय झालंय रे? शामराव, भीमराव, शिरपती, सत्तिका आणि भीमरावच्या तालमीतनं कोल्हापूरनं 50 फार घेऊन आले ते बघा. हे गाडवा, हा? आणि मला हसायला सांगतोच रे. हा? ही लय आनंदाची बातमी झाली होय. कुस्त्या खेळायला आले ते तुमच्या संग लंगूट घेऊन. चंद्या, हा? आता माझी काही धडगत नाही. काकूला लंगूट घाला. ए, काकूला लंगूट घाला. आता कुस्त्या आहे त्या काय की बाबा? चंद्या, हा? शामराव, भीमराव, सतिका हा? आणि श्रीपती आलाय. और 50 फार बाजूला आहे ती. त्यांना म्हणाव पाटील वाड्यात नाहीत. कशाला लबाड बोलायला? अरे असं सांग ना बाबा. आपण काय त्यांचं बी आहे काय तुम्हाला भेटाय आले ती हो? अरे पण फार वाईट घटना आहे आता. अहो कशाला बघू की आपण काय होतंय ते. या घुसा. अम्मा दादासाहेब चाललाय कुठे तुम्ही? भीमराव, हा तू आलाच होय. आणि शामराव बी आहे. शामराव देखील आहे, सत्तिका आहे सत्तिका आहे, आणि शिरपती आहे. शिरपती देखील आहे. या हरामखोराला इकडे कशाला आणला? त्यांनी केलं काय? अरे बहिणी भाऊंडाचं नातं असताना नवरा बायकोचं प्रेम केलंय त्यांनी. असं कोण म्हणतं? मी म्हणतोय. नाही दादासाहेब, तुम्ही काहीतरी लपंडाव केला की केवळ या इस्टेटीचं मालक तुम्ही एकटं व्हावं म्हणून. सत्तिका आणि शिरपती कधीच नवरा बायको सारखं प्रेम करणार नाहीत असा माझा विश्वास आहे. बहिणी भाऊंडात जर नवरा बायको सारखं प्रेम केलं असतं तर या जगात लग्न झाली असती कशाला? भीमराव, खरंच तू लहान असताना मी तुझा थोरला भाव असून तू माझं कान उघडलाय. या जगामध्ये बहिणी भाऊंडाचं जर प्रेम झालं असतं तर लोकांनी लग्नच केली नसती. मी यांच्यावर कपटी कारस्थान केलं. ही सारी इस्टेट मला मिळावी या उद्देशानेच मी केलं होतं. होय. तुम्ही दोघं तिघ जण भाऊ या ठिकाणी आला त्याबद्दल मला समाधान वाटतंय. अरे संसार सारा तुमचाच आहे. हा मी तुमच्यावर कपटी कारस्थान केलं होतं. मोठे नाही लोक. दादासाहेब, आम्हाला एकट्याला संसार नको आहे. आपल्या 4 जणांच्या 4 विसर पडलं पाहिजे आणि 5वी सत्तिका बहीण नसून 5वा भाव म्हणून तिचा देखील 5वाच विसा पडला पाहिजे. ठीक आहे भीमराव, शामराव, श्रीपती, तुम्ही जसं म्हणताल या पद्धतीनं वाटण्या करून टाका. काय हरकत नाही, मग वाटण्या घाला. अरे चंद्या, आपण बी तिकडे आम्ही बी त्यांच्याकडेच आहे आता. यालाच म्हणायचं मित्र भेटला आणि संशय भेटला सादर केला होता विनोदी लोकनाट्य नंदकुमार पाटोळे तावशीकार, बाळासाहेब पाटोळे मेंढापूरकर, गोविंद पाटोळे मेंढापूरकर.